नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी STI रोहिदास चोंदे पाटील। या ठिकाणी तुम्ही ही PPT बघता आहात। आपल्याला या ठिकाणी भारताबद्दल सामान्य माहिती असं मी याला शीर्षक दिलेलं आहे। शीर्षकामध्ये जरी सामान्य असलं तरी अत्यंत महत्त्वाची माहिती जी विविध स्पर्धा परीक्षांना विचारण्याची शक्यता असते किंवा विचारले गेलेले आहे। याच्या आधी ते महत्त्वाचे मुद्दे ऑब्जेक्टिव्ह मुद्दे आहेत, आपल्याला ते थोडक्यात बघायचे आहे आणि अत्यंत त्या ठिकाणी माहितीपूर्ण असं लेक्चर असल्यामुळे शेवटपर्यंत बघा। तुम्हाला बघितल्यानंतर कळेल की खरंच भारतासंदर्भातील अत्यंत महत्त्वाची माहिती आहे। बघा, पहिलाच मुद्दा थोडासा भौगोलिक बाबतीत आहे, तो म्हणजे भारताचे क्षेत्रफळ किती आहे। आता हे पाठच असलं पाहिजे। भारताचे जे क्षेत्रफळ आहे त्या संदर्भातील मुद्दे हे माहीतच असले पाहिजे। इथे 32,87,263 चौरस किलोमीटर इतकं भारताचं क्षेत्रफळ आहे। दुसरं, भारताची जी लांबी आहे याच्यामध्ये तुम्हाला दक्षिण उत्तर लांबी अशी जी उभ्या स्वरूपाची लांबी आहे ती 3214 किलोमीटर आहे, हे माहीत असलं पाहिजे, हे पाठच असलं पाहिजे। पुढे पूर्व पश्चिम लांबी ज्याला आपण म्हणतो भारताची, ती किती आहे तर ती 2933 किलोमीटर आहे, हे लक्षात घ्या। म्हणजे तुम्हाला उभी आणि आडवी लांबी, त्याच्यानंतर मग ते टोटल क्षेत्रफळ, या तीन बाबी इथे लक्षात येत आहेत। आता लहानसा प्रश्न तुमच्यासाठी आहे की जर भारताचे 32,87,263 चौरस किमी इतके क्षेत्रफळ आहे तर मग महाराष्ट्राचे किती आहे। भारताची दक्षिण उत्तर लांबी 3214 किमी आहे, महाराष्ट्राची किती आहे। भारताची पूर्व पश्चिम लांबी 2933 किमी आहे, तर मग महाराष्ट्राची किती आहे। असे लहान लहान प्रश्न तुमच्यासमोर तयार झाले पाहिजेत। त्यांचे उत्तरं येत असतील तर नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये उत्तरं देण्याचा प्रयत्न केला पाहिजे। आणि तुम्हाला माहीत आहे हे विविध परीक्षांना याच्या आधी वारंवार विचारल्या गेलेले मुद्दे आहेत। आता पुढचा एक आणखी महत्त्वाचा मुद्दा, तो म्हणजे भारताचे जे जंगल व्याप्त क्षेत्र आहे त्याचे एकूण भूभागाशी प्रमाण किती आहे। बघा, एकूण जे काही टोटल भूभाग आहे भारताचा त्याच्यापैकी जंगल व्याप्त असा प्रदेश किती टक्के आहे तर तो 23% आहे, हे लक्षात घ्या। आता तुम्हाला जर विचारलं की बाबा भारताची भूसीमा किती आहे तर या ठिकाणी भारताची भूसीमा आहे 15,200 किलोमीटर। मग या ठिकाणी नवीन प्रश्नही तयार होतो की भारताची जलसीमा किती आहे। तो प्रश्न तुमच्यासाठी मुद्दाम सोडतो आहे। ओके, भूसीमा, जलसीमा, भू प्लस जलसीमा असे विविध प्रश्न या ठिकाणी आहेत। त्याच्यानंतर भारताला स्पर्श करणारे एकूण देश किती तर त्यांची संख्या ही 7 आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागतं। पुढे आपण जातो आहोत। पुढचं जर या ठिकाणी बघितलं तर लोकसंख्येसंदर्भातील एक सामान्य किंवा जनरल माहिती तुम्हाला माहीत असली पाहिजे। आणि याच्यात सध्या तरी आपल्याला अजून 2011ची लोकसंख्या ही सातत्याने रेफर करावी लागणार आहे। ती लोकसंख्या तुम्हाला इथे माहीत असली पाहिजे की 11च्या जनगणनेनुसार लोकसंख्या किती आहे तर 121,01,93,422 ही फिगर तुमची तोंडपाठच असली पाहिजे। मग याच्यामध्ये पुरुष लोकसंख्या किती, स्त्रियांची लोकसंख्या किती, एक थोडक्यात तुम्हाला म्हणजे राऊंड फिगरमध्ये मी या ठिकाणी सांगतो। इथे 121 कोटी आहे, बरोबर। या ठिकाणी सरळ 62 कोटी आणि इकडे 58 कोटी, म्हणजे पुरुषांची लोकसंख्या 62 कोटी आहे, महिलांची लोकसंख्या 58 कोटी आहे, एवढं लक्षात ठेवा। ते पुढचे आकडे मला वाटतं पुरुष आणि महिलांच्या बाबतीत लक्षात नाही ठेवले तरी सुद्धा जास्त फरक पडणार नाही। पुढचा मुद्दा येतो जो की जनगणनेमध्येच आपण ज्याची गणना करत असतो, तो म्हणजे साक्षरता दराचा। भारताची साक्षरता किती आहे 2011 नुसार। या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर 74.04% एवढी भारताची साक्षरता आहे। मग याच्यामध्ये पुरुषांची साक्षरता तुम्ही बघितली तर एक 82% एवढी पुरुषांची साक्षरता आहे आणि महिलांची साक्षरता ही 64% इतकी आहे। बघा, 82%, 64% आणि दोघांची मिळून एक सरासरी बघितली तर भारताची साक्षरता ही 74% इतकी आहे। तर बरेच मित्र या ठिकाणी मेसेज करतात की आम्हाला या PDFs पाहिजे। मित्रांनो, जे विद्यार्थी आपल्या यूट्यूब चॅनलला जॉईन झालेले आहेत, ज्यांनी मेंबरशिप घेतलेली आहे, त्यांना हे जे काही डेली लेक्चर्स आपले होतात त्यांच्या PDFs भेटत असतात। तुम्ही खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक भेटेल किंवा व्हॉट्सअप नंबर भेटेल, त्यावर तुम्ही मेसेज करू शकतात आणि मेंबरशिप घेऊन या ठिकाणी हे जे सगळे PPTs असतील, PDFs असतील, त्या सगळ्या तुम्ही मिळवू शकतात।
आता पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे भारताच्या घनतेसंदर्भात. घनता म्हणजे काय असते? एक विशिष्ट क्षेत्र आहे, त्या क्षेत्रामध्ये जे काही नागरिक राहतात किंवा जी लोकसंख्या तिथलची आहे ती किती दाटीवाटीने राहते किंवा किती मोकळ्या स्वरूपात राहते, याला आपण घनता असं म्हणत असतो. मग ते घनतेचं सूत्रसुद्धा तुम्हाला विचारलं गेलेलं आहे. ओके, घनता कशामध्ये मोजतात? तर प्रति चौरस किलोमीटरमध्ये मोजतात, हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. भारताची घनता जर बघितली तर 2011च्या जनगणनेनुसार 382 प्रति चौरस किलोमीटर इतकी आहे, हे लक्षात घ्या. आता मी तुम्हाला वर प्रश्न विचारला होता की भारताला लाभलेला एकूण समुद्र किनारा किती आहे किंवा भारताची जलसीमा किती आहे, तर ते अंतर आहे या ठिकाणी 7517 किलोमीटर. भारताला लाभलेला समुद्र किनारा हाही तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवावा लागतो, तो महत्त्वाचा आहे. इथे आता तुम्ही बघता आहात भारताची राजधानी आहे दिल्ली. आता या दिल्लीला खरं म्हणजे घटनात्मक नाव काय आहे, तो एक प्रश्न तुमच्यासाठी तयार होतो. त्याच्यासाठीची ती घटनादुरुस्ती कोणती, तोही प्रश्न आहे. भारताचे राष्ट्रगीत जनगणमन आहे, मग हे कोणी लिहिले, कोणत्या कादंबरीमध्ये लिहिले, हा प्रश्न आहे. भारताचे ध्येयवाक्य सत्यमेव जयते आहे, मग हे आपण कुठून घेतलेले आहे, हा प्रश्न विचारला गेलेला आहे. बघा, मुद्दाम तुम्हाला काही प्रश्न या ठिकाणी विचारतो आहे की आपलं किती वाचन आहे, आपल्याला किती येतं. बऱ्याच वेळेस काय होतं, काही जणांना येत काही नाही, मात्र हे जे शिकवले जातं हे अत्यंत सोपं आहे, आम्हाला हे सगळं येतं, असा कुठेतरी भ्रम तयार होतो. मग हे थोडेसे लहान लहान प्रश्न विचारले की मग ते जमिनीवर आणण्यासाठी मला वाटतं पुरेसे होतात. पुढे राष्ट्रीय गीत. राष्ट्रीय गीत वंदे मातरम कोणी लिहिले, कोणत्या कादंबरीमध्ये लिहिलेले आहे, मग वंदे मातरम आपण जे म्हणतो ते किती वेळेमध्ये त्या ठिकाणी म्हटलं जातं, यावर विविध प्रश्न या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. पुढचा मुद्दा या ठिकाणी आहे भारतासंदर्भातल्या सामान्य माहितीमध्ये, ते म्हणजे जनगणमन कोणी लिहिले. बघा, कवी आहे, अनेक वेळा विचारले गेलेले आहेत, ज्यांचं नाव आहे रवींद्रनाथ टागोर. आता रवींद्रनाथ टागोर म्हटलं की यांच्या एका साहित्य कृतीला पहिला नोबेल पुरस्कार भेटला भारतातील, जो म्हणजे साहित्य क्षेत्रातीलही क्षेत्रासाठी दिला गेलेला होता नोबेल पुरस्कार. ती कादंबरी कोणती किंवा ती महत्त्वाचं साहित्य कोणतं, रवींद्रनाथ टागोर यांनी सुरू केलेल्या महत्त्वाच्या संस्था कोणत्या, त्यांचं ती विद्यापीठ कोणतं, हे प्रश्न तुमच्यासाठी तयार होतात. त्यांना सरकारने दिलेली पदवी, जिचा त्यांनी त्याग केला होता, ती पदवी कोणती. पुढे राष्ट्रीय गीत वंदे मातरम जे आहे याचे कवी कोण, तर या वंदे मातरमचे कवी आहेत बंकिमचंद्र चटर्जी, हे आम्हाला माहीत असले पाहिजे. ओके, वंदे मातरम, मग हे वंदे मातरम बंकिमचंद्र चटर्जी, त्यांच्या संदर्भातले बऱ्याच बाबी आहेत, तो इतिहासही आम्ही वाचला पाहिजे. पुढे भारताचा राष्ट्रध्वज तुम्हाला माहीत आहे, तिरंगी झेंडा ज्याला आपण म्हणतो. पुढे भारताचे राष्ट्रीय फळ ज्याला आपण आंबा असं म्हणतो. इथे एक लहानसा प्रश्न तुमच्यासाठी आहे की महाराष्ट्राचे राष्ट्रीय फळ कोणते आहे. भारताचे राष्ट्रीय फूल हे कमळ आहे. महाराष्ट्राचे राष्ट्रीय फूल कोणते आहे. आपण महाराष्ट्रात राहतो, तुलनात्मक अभ्यास आपण केला पाहिजे, आपल्याला ते आठवलं पाहिजे, त्या लिंक्स त्या ठिकाणी जोडण्याचं काम आपण केलं पाहिजे, हे मला अपेक्षित आहे. पुढे भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे, तर मोर आहे. मग महाराष्ट्राचा राष्ट्रीय पक्षी कोणता, प्रश्न तुमच्यासाठी आहेत हा, उत्तरं देत चला. तुम्हाला येत नसतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये बघा, तुमच्यापेक्षा हुशार विद्यार्थी असतील त्यांनी कदाचित ते उत्तर दिलं असेल, किंवा काही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला येतील, काहीचे दुसऱ्या एखाद्या मित्राला येईल. भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे, तर वाघ आहे. मग महाराष्ट्राचा राष्ट्रीय राज्य प्राणी कोणता, हा तर अत्यंत गाजलेला मुद्दा आहे, राज्य प्राण्यांवर अनेक वेळा प्रश्न आलेला आहे. भारतात एकूण घटक राज्य किती, 28. भारतात एकूण केंद्रशासित प्रदेश किती. आता इथे बऱ्याच जणांचा अजून घोळ होतो आहे, बऱ्याच जणांना हे केंद्रशासित प्रदेश किती आहे याचं गोंधळ आहे, नीट लक्षात घ्या. 8 केंद्रशासित प्रदेश का, काही जण म्हणतात जम्मू काश्मीर झालं, नंतर तर 9 झाले होते, मात्र त्याच्यानंतरही बदल झालेला आहे, तो तुम्हाला माहीत आहे का, तो तुम्ही समजून घेतला पाहिजे. नेमकं काय होतं बघा, तुम्ही जर बघितलं एक 2 वर्षापूर्वीची स्थिती, तर सुरुवातीला 7 केंद्रशासित प्रदेश होते, नंतर मग जम्मू काश्मीर आणि लडाख ही 2 केंद्रशासित प्रदेश तयार झाले आणि ही संख्या गेली 9 वर. मात्र पुन्हा जानेवारी 2020मध्ये
दमन दीव आणि दादरा नगर हवेली यांना एकत्रित करण्यात आलं आणि यांना एकत्र केल्यामुळे आता ही संख्या या ठिकाणी 8 वर आलेली आहे, हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. हे महत्त्वाचं आहे. अपडेट्स आहेत, या बाबींवर आम्ही लक्ष दिलं पाहिजे. पुढे सामान्य माहितीमध्ये जर बघितलं तर सर्वाधिक साक्षर राज्य कोणतं? केरळ. मग माझा प्रश्न तुम्हाला आहे की पहिला 100% साक्षर जिल्हा केरळमधील होता, तो कोणता जिल्हा आहे? सर्वात कमी साक्षर राज्य म्हणाल तर बिहार. मग तुम्हाला जर विचारलं की बाबा केरळची साक्षरता किती टक्के आहे, बिहारची साक्षरता किती टक्के आहे, म्हणजे MPSCच्या विद्यार्थ्यांना तरी या प्रश्नाची उत्तरं देता आली पाहिजे. पुढे भारतात सर्वाधिक क्षेत्रफळ असलेलं राज्य राजस्थान आहे. मग इथे तुम्हाला तुलनात्मक विचार करता आला पाहिजे की बाबा राजस्थानचं जर सर्वाधिक क्षेत्रफळ आहे तर मग महाराष्ट्र नेमका कितवा आहे? त्याच्यानंतर इंडिया जो आहे, भारत जो आहे, हा जगामध्ये क्षेत्रफळात नेमका कितवा आहे? त्याचं मग किती क्षेत्र त्याने जगाचे व्यापलेलं आहे? महाराष्ट्राने भारताच्या किती टक्के क्षेत्र व्यापलेलं आहे? हे असे विविध सोपे महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी आहेत आणि मला असं वाटतं या ठिकाणी आपण याची थोडक्यात बघितलेलं आहे लेक्चर. बरेच मुद्दे तुम्हाला या ठिकाणी नव्याने माहीत झाले असतील. बऱ्याच प्रश्न मी तुम्हाला बरेच विचारलेले आहेत, त्यांचा तुम्ही शोध घ्याल आणि त्यांची उत्तरं देण्याचा प्रयत्न कराल, ही या ठिकाणी अपेक्षित आहे. तुम्हाला जर हे लेक्चर आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. तुम्ही या चॅनलला नवीन असाल, असे GK संदर्भातील महत्त्वाचे लेक्चर्स तुम्हाला बघायचे असतील तर सबस्क्राईब करून ठेवा आणि घंटीचे बटन दाबून ठेवा. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.